मॉरिशियसची पाणीपुरी. मॅडमला या छत्र्यांसोबत फोटो काढायचा होता. आधी सांगितलं असतंस का यासाठी तू आलीस तर तुला इकडे नेलं असं. कुठं माहिती आहे? रामबाग. मॉरिशसमध्ये आमचा शेवटचा डिनर असं बोलू शकतो हा असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजदीप गरद आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राजकरंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मॉरिशसमधला आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज शेवटचा व्लॉग असणार आहे. सो बघूया आजच्या व्लॉगमध्ये काय काय होणार आहे. पूर्ण व्लॉग बघा. तर मंडळी, आता आम्ही आहोत पोर्ट लुईसमध्ये, मॉरिशसची कॅपिटल सिटी. ओके. आणि इकडं काय वातावरण अलगच आहे. इकडं शॉपिंग मॉल आहे, म्हणजे अजून छोट्या छोट्या गोष्टी पण भेटतात, प्लस फूड कोर्ट पण आहे बऱ्याच, म्हणजे सिटी सेंटर सारखं आहे. तर ठीक आहे, आता बघूया इकडं काय काय भेटतंय आणि काय काय आहे. तर स्टार्टिंगला जेव्हा येत होतो आम्ही बघा, इकडं त्यांचा कोस्ट गार्ड वगैरे आहे आणि इकडून ओपन सी हे बघा, ओपन सी. स्टार्टिंगला येताना मानसीने पाणीपुरी बघितली होती, तर तिला पाणीपुरी खायची इच्छा झाली मॉरिशसमध्ये. तर जाऊन बघूया कशी लागते मॉरिशसमधली पाणीपुरी. पोर्ट लुईसला, मॉरिशसच्या कॅपिटलला येण्याचं कारण काय असेल सांगा. काय असू शकते, काय असू शकते. ते बघा या छत्र्या, हे बघा. मॅडमला या छत्र्यांसोबत फोटो काढायचा होता. आधी सांगितलं असतंस का यासाठी तू आलीस तर तुला इकडे नेलं असं. कुठं माहिती आहे? रामबाग आपला उलवे. चला, छत्र्या आल्या, छत्र्यांसोबत आता मस्त फोटो काढूया. ए छत्री बघ, मी मॅचिंग होईल छत्रीमध्ये. भगवी छत्री आहे आपली आणि मी भगवा घातल्या. चला, नमस्ते रेस्टॉरंट आहे, तिथं जेवायचं आहे इंडियन. काय बोलतस? नमस्ते रेस्टॉरंटमध्ये जेवायचं आहे आपल्याला इंडियन फूड. हां, नमस्ते रेस्टॉरंट आहे काय? ओके, इथे जेवायचं आहे. पण आपण रात्री तर इथं नसू ना. आणि आता इथं 4 वाजले, आता काय जेवणार आहेस तू? पॉईंट आहे का नाही? चल, पहिले तुझा आहे तो फोटो काढून या, ठीक आहे? तिला पाणीपुरी खायची इच्छा झाली मॉरिशसमध्ये. तर जाऊन बघूया कशी लागते मॉरिशसमधली पाणीपुरी. इकडं 120 रुपयाला आहे. मी ते चार्टवरती झूम केला तर त्या 125 रुपीजला इकडं, म्हणजे आपल्याकडं साधारण किती रुपयाला असेल? 250 रुपयाला 250 रुपयाची पाणीपुरी खाऊन बघूया. चला जाऊया आणि 250 रुपयापेक्षा मॉरिशसची पाणीपुरी खाऊन बघूया. तर मित्रांनो, आलो आपण आता पाणीपुरी खायला. आणि बघा इकडे समोर तू कसं बनवतात ते बघूया आपण. पुरी घेतली, नंतर आपली तर रगडा असते तो ओला असते, थोडा पाणी टाकून त्यांनी सुकी उसलसारखाच दिला आहे. आणि थोडे उकडलेले चणे आहेत त्याच्यामध्ये, असा केला आहे. बघूया तर पुढं काय करते. हे काय ये वाला? इमली का सॉस. इमली का सॉस. ओके. ये क्या है? चिल्ली. ज़्यादा टिक्का मत बनाओ. और ये कोरिएंडर मिंट का पानी. हाँ, पानी पुदीना. पुदीनाचं पाणी. ओके. पहिली आता रील्स काढून झाली, आता व्लॉगसाठी करतोय. एकूण किती पीस होते? 7 पीस होते ना? 7 पीस होते. चल बनव. पाणी परत देऊ शकता, तुला पाहिजे? तू खा. आता व्लॉगमध्ये सांग कशी वाटते. कसा वर्णन करशील यांच्या पाणीपुरीचा? त्याच्यामध्ये काय माहिती आहे? त्याच्यामध्ये सुकी उसळ आहे, ही जी ग्रीन दिसते ती चटणी दिसते, चिलीची म्हणजे आपले मिरचीची चटणी, आणि शेव टाकले आणि चणे टाकलेत उकडलेले. कशी लागली तुला? मस्त आहे. ओके. पुदिन्याचं पाणी आहे. मॉरिशसची पाणीपुरी.
कांदा असताना काजू मजा आली असती. त्याला विचारलं पण का ऑनियन वगैरे देत नाही, तर बोलते ना पाणीपुरीमध्ये ऑनियन नाही देत. आता काय बोलू, पाणीपुरी ऑनियन शिवाय इनकम्प्लीट आहे. असे स्टॉल आहे तिकडं ज्याच्यामध्ये छोटे छोटे दुकान आहेत. पोर्ट लुईस वॉटरफ्रंट. पाणी रिपीट केल्यास ओके. चला दोघांच्या 2. ₹64 लिटर आहे. 64.25 आणि डिझेल 71.25. थँक्यू. तर मित्रांनो आता आलो आपण चिकन फ्लॅकला आणि इतके दिवस इटालियन वगैरे सर्व खाऊन कंटाळलो, तर आज मानसीला खायचं होता इंडियन फूड. सो आम्ही आज ट्राय करणार आहोत फ्लेवर्स ऑफ इंडिया. एक रेस्टॉरंट आहे चिकन फ्लॅकला, तर तिकडे आलो आहे. आणि मानसीने काय मागवलं आहे? पटियाला चिकन, जिरा राईस आणि बटर नान. ओके, तर असं आहे मॉरिशसमधली शेवटची रात्र ही असणार आहे. उद्या अर्ली इन द मॉर्निंग आम्ही निघणार आहोत. 5:30ला 9:30ची फ्लाईट आहे. सो मॉरिशसमध्ये आमचा शेवटचा डिनर असा बोलू शकतो हा असणार आहे. तो पण इंडियन असणार आहे. ठीक, इंडियन फूडची झलक दाखवतो. याच्या सर्वाचे डबल करा. आपण जे नेहमी मागवतो. अजून इथं डाल आहे, डाल पनीर बटर मसाला. व्हेज कोल्हापुरी आपल्याकडं इकडं 325 म्हणजे 650 750ला आहे. आणि आम्ही स्टार्टिंगला मागितली होती ही नॉनव्हेज थाली. ही नॉनव्हेज थाली मागवलेली जी आहे 825ला 2 पर्सनसाठी पद्धतशीर आहे. म्हणजे याच्यात चिकन मटन सर्व आहे याच्यात. पण ती लंचला अवेलेबल असते, डिनरला नसते. सो कॅन्सल केली आणि हा मागवला जो 425चा आहे. आणि म्हणजे याचा सर्वांचा डबल करा. आता यांना डायरेक्ट हे दाखव. रोटी तंदूर रोटी बघा, तंदूर रोटी 80, 160 रुपयाला एक तंदूर रोटी आहे इकडं. हे बघा. आणि राईस कुठं आहे तो? जिरा राईस बघा, जिरा राईस 400 रुपयाला आहे. म्हणजे 200 ते 400 करा. ओके, अशा इकडं प्राईस मॉरिशसमध्ये. तर मित्रांनो फ्लेवर्स ऑफ इंडिया इंटेरियर बघा कसं मस्त, स्वीट आणि सिम्पल. फूड क्वांटिटी पण मस्त होती. दोघांनी पोट भरून खाल्ला आणि त्याच्याबरोबर चवसुद्धा चांगली होती. सर्व इंडियन मसाल्यानेच बनवला होता. असं वाटत नव्हता का म्हणजे आपण बाहेरच्या कंट्रीमध्ये येऊन खातोय. तर आता तुम्ही बोला की तू इंडियन रेस्टॉरंटमध्ये बसलास तर तुला इंडियासारखीच चवेल, तर नाही, थोडाफार फरक पडतो ग्रेव्हीमध्ये. सो जेवण वगैरे चांगलं होतं, मस्त होतं. मित्रांनो कसं वाटतंय? असं वाटतं नाईट ड्युटीला चाललो आहे, पण नाही. मॉरिशसमध्ये जर तुम्ही बाईक रेंट करताय तर तुम्हाला 6च्या नंतर रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, सेफ्टी जॅकेट असं घालायला लागते. हे बघा बाईक घेतले रेंटवरती. रात्र झाले, चला नाईटला चालू आहे, नाईटला. डेंजर. आणि मी कसा दिसतोय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चांगला सांगा जरासा. तर मित्रांनो मागाशी म्हणाल्याप्रमाणे या मॉरिशस टूरचा आपला शेवटचा डिनर होता आणि शेवटची नाईट होती. उद्या अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे आपल्याला 9:30ची फ्लाईट आहे. सो आपल्याला 5:30चा पीक दिला आपल्या हॉटेलपासून. तर लवकरात लवकर तिथं पोचून थोडं बॅकपॅक करायचे आहे आणि उद्या सकाळी पहाटे निघायचं आहे. तर मित्रांनो दरवेळी ट्रिपच्या एंडिंगला आलो का थोडा नर्वस असतो. त्याचं कारण का परत इथं येऊ का नाही माहिती नाही, परत येणारच नाही, कारण का सेम कंट्रीला परत येणं का अर्थ नाही. सो आठवणी घेऊन चाललो भरपूर. अशी सकाळ, उद्या आपला चेकआउट आहे सकाळी पहाटे. अशी मॉर्निंग दाखवता येणार नाही म्हणून आत्ताच दाखवून ठेवतो तुम्हाला. कपडे चुरलेले सर्व काय मिस करू या रिसॉर्टला, या रूमला. भरपूर आठवणी घेऊन चालले मॉरिशसमधून. हां, बाथ टब याला देखील मिस करीन. रोज रात्री बसायचो याच्याने मी. बाहेरून किती वाजता आलो तरी बघा. हा सर्व पसारा आता पॅक करायला लागेल.
ह्या बॅगी. चलो घरी परत. आज चाललो आहे बाहेर बाईक घेऊन फिरायला. रात्री लेट येऊ आणि मग उद्या सकाळी पहाटे निघायचं आहे. बाय बाय मॉरिशस. आज मॉरिशसमधला आमचा शेवटचा दिवस आहे, पण मन मात्र अजूनही इथून जायला तयार नाही आहे. काही प्रवास संपतात पण त्याच्या आठवणी कधीच संपत नाहीत. थोडा दुःख तर होतं आहे, पण सोबत खूप सुंदर आठवणी घेऊन चाललो आहे. आता निघता निघता मी असं नाही म्हणणार का तुम्ही मॉरिशियसलाच या, पण अशी ट्रिप काढा तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत किंवा तुमच्या मुलांसोबत किंवा तुमच्या फॅमिलीसोबत. जिथं जाल तिथं शांतता असेल आणि असा सुंदर निसर्ग असेल आणि फक्त तुम्ही आणि तुमची फॅमिली, तुमचा परिवार. आणि तिथून निघताना फक्त आणि फक्त एक सुंदर आठवणी ज्या तुमच्या आयुष्यभर सोबत राहतील. This is your first officer Rishikesh Joshi from the flight deck. Along with me, Senior Cap Ashwin Dave. को इस विमान से हटाना वर्जित है. आपातकालीन तर मित्रांनो, मॉरिशस टूरचा आजचा शेवटचा ब्लॉग असणार आहे आणि प्रवास एकदम मस्त झाला. प्रवासामध्ये जे जे झालं ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. मॉरिशसवरून बँगलोर आपली फ्लाईट होती, नंतर बँगलोरवरून मुंबई. सो प्रवास सांगतो. आणि मॉरिशसवरून बँगलोरला येताना जे आपले पायलट होते ते मराठी होता, ऋषिकेश जोशी म्हणून पुण्यामधले, पण ते बँगलोरला शिफ्ट झालेत. आणि हे आम्हाला सगळी बरीच त्यांच्याबद्दल माहिती आहे. ती कशी माहिती पडली म्हणजे आम्ही लाईनमध्ये जेव्हा होतो तेव्हा आम्ही मराठीमध्ये बोलत होतो. आमचे एक दोन पुढं त्यांची वाईफ सुद्धा होती. मॉरिशसमध्ये एक दिवस त्यांचा स्टे होता, सो त्यांना सोबतसाठी आली होती. सर विषय होता त्यांच्याकडून आम्हाला बरीच माहिती भेटली आणि त्याच्यावरून समजला काय ते पुण्यातले आहेत पण ते बँगलोरमध्ये शिफ्ट झाले. त्यांच्याशी बोलून सुद्धा भारी वाटला. एकदम स्मूथ लँडिंग, सगळं मस्त झालं. नंतर बँगलोरवरून मुंबईला येताना झालेला तो सीन तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्याचा विषय काय झाला, स्टार्टिंगला अर्धा मुंबईला यायचं ना, फुल मजा मस्ती चालू होती. आणि मुंबईला आल्यानंतर भरपूर पाऊस लागला. म्हणजे वेदर एकदम कंडिशन चांगली नव्हती. तर पहिला हादरा म्हणजे मुंबई एअरपोर्टकडून कॉल आला असेल बहुतेक, काय लँडिंग करू नका, वेदर कंडिशन चांगली नाही. तर आम्हाला वरतीच ठेवलेलं. म्हणजे 1.5 तासाची फ्लाईट होती, मला वाटतं 1 तास 15-20 मिनिटाची फ्लाईट होती. ती कमसे कम 2 तासावर जाणार होती. 45 मिनिट्स आम्हाला वेटिंग सांगितलं होता. आणि नंतर नॉर्मल ढगामध्ये प्लेन गेल्यानंतर हलतो असा, पण पावसाच्या ढगामध्ये गेला, काल्या ढगांमध्ये काय एकदम बेकार हलते. म्हणजे एकदम कंडिशन एवढी बेकार झाली होती ना. स्टार्टिंगला सगळी मुंबईला चाललोय ना, म्हणजे फुल प्लेन भरला होता आणि फुल जोशमध्ये ना मुंबईला चाललो होता. आणि नंतर जसं प्लेन हलायला लागलं, आमच्या पाठीमागे बारकी पोर होती. स्टार्टिंगला फुल ऑर्डर सीट काय हलवतात, पेपर काय करतात आणि नंतर जसा प्लेन हलायला लागला तर चिडीची त्यावेळी सगळी चूप बसली आणि अशी मान वरती करून फक्त बसली. अर्धी खिडकीजवळ येते, खिडकीजवळ बघतात. ही कंडिशन होती. आणि नंतर अजून एक गोष्ट समजली, पायलट होती आपल्या प्लेनची बँगलोर टू मुंबई, ती एक वुमन होती, एक मुलगी होती. आणि फ्लाईट स्मूथली लँड झाल्यानंतर सर्वांनी पायलटला अप्रिशिएट केलं, टाळ्या वगैरे वाजवले. ती मुमेंट कॅप्चर करता राहिली. सो मस्त प्रवास झाला आणि खूप मस्त लँडिंग केली तिने. थोडा प्रेशरमध्ये होतो, म्हणजे भीती सगळी वाटतेच. तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हणालो प्लेन इन्व्हेन्शन चांगलं आहे, पण थोडा रिस्की पण तेवढाच आहे. पण असं बोलतात काय प्लेनमध्ये ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस कमी असतात, म्हणजे इतर कार ट्रेन वगैरेपेक्षा प्लेनमध्ये कमी असतात. तर बघूया, तेवढे पुरती थोडी वाट लागलेली.
तर एकदम मस्त प्रवास झाला. आता फायनली घरी आहे. तुम्हाला टूर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि भरपूर तुम्ही कमेंट केला त्याबद्दल तुमचे आभार. असंच प्रेम आणि असं आशीर्वाद माझ्यासोबत ठेवा. आता बघूया पुढचा काय कंटेंट असेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.